ठाकरेंकडील 20 पैकी 10 आमदार आमच्याकडे येण्यास तयार असल्याचं पाटलांनी म्हटलेलं आहे। तर आमच्याकडे राहिलेले कडवट निष्ठावंत आहेत। संजय राऊतांनी असं म्हटलंय। पालापाचोळा उडून गेला। राऊतांनी गुलाबराव पाटलांवर या शब्दात हल्लाबोल केलाय। या महालामध्ये आमच्यासारख्याची सुद्धा एक वीट आहे। त्या विटांना विसरले म्हणून संजय राऊत सारखा एक दगड घेऊन आले। त्या दगडाने पूर्ण सत्यानाश करून टाकला त्यांच्या महालाचा। तुमचा खूप संताप आहे संजय राऊतांना। हो, 5 सीट पाडणार होता जळगावमध्ये जिल्ह्यामध्ये येऊन 2-2 दिवस इथे बसलं। ते साधं वाचू शकला नाही एक माणूस। त्यामुळे आता तरी ओळखावं राऊतांनी आणि राऊतांना उद्धव ठाकरेंनी ओळखावं। नाहीतर अजून जे 20 आहे ना त्याच्यातले 10 आमच्याकडे यायच्या तयारीत आहे। उद्धव ठाकरे म्हणतात बघा ना आगे आगे होता है क्या देखिए आप। गुलाबराव पाटलाने म्हणतो मी गुलाबराव पाटलांना की तुम्ही थोडे दिवस थांबा। तुमचा पक्ष शिल्लक राहतोय का आणि भाजपा शिल्लक ठेवतोय का हे तुम्हाला कळेल। आता आमच्याकडे जे राहिलेले आहेत हे कडवट निष्ठावंत आहेत। तुमच्यासारखा जो गाळ होता, पालापाचोळा होता बेईमानांचा, तो उडून गेला। फुंकर मारली ईडी सीबीआयने आणि त्या फुंकरेबरोबर तुमच्यासारखे लोक उडून गेले। आता जो उरलेला आहे तो भक्कम असा निष्ठावंतांचा आमचा मेळा आहे।